हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम तुमच्या सर्वांची कमेंट होती की देवापुढे तुम्ही जी रांगोळी काढतात त्याची व्हिडिओ टाका. त्यामुळे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. असे मी एका वहीवरती सगळे डिझाईन मी ड्रॉईंग करून घेते आधी. त्यानंतर OHP शीट ठेवून त्यावरती मी ती डिझाईन आखून घेते. हे कॅमलिनची ब्लॅक कलरची आउटलाइनर पेन आहे. मी सगळी डिझाईन ह्या एकाच वहीमध्ये सर्व डिझाईन मी करून ठेवते. जे जे मला डिझाईन काढायचे असतात ते डिझाईन कशी ट्रेस करते काय नाही ते सर्व मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आताच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. मी स्वामींचे पारायण करते. स्वामींच्या पारायणासाठी मी 11 गुरुवार 11 रांगोळ्या असे तयार करणार आहे. ते जर तुम्हाला व्हिडिओ माझे पाहायचे असतील रांगोळीचे तर मी तुम्हाला नक्की टाकत जाईन यूट्यूबवरती. तुम्ही माझ्या चॅनलवर कमेंट करून सांगा की तुम्हाला ते बघायचे आहेत की नाही. अशा प्रकारे मी फेविकॉलचे ग्लू घेत आहे. 60% फेविक्रॉल आणि 40% पाणी घेत आहे. अशा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे पाणी. त्यानंतर आपल्याला शेडिंग करून घ्यायची आहे. मी आतापर्यंत फक्त स्वामींचेच पारायणची व्हिडिओ टाकत आलेली आहे. तुम्हाला माझे डेली व्लॉग वगैरे बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी मी तेही व्हिडिओ मी करून टाकत जाईन. रांगोळी बनवायला काही अवघड नाही आहे. साधी सोपी ट्रिक मी सांगितलेली आहे. जास्त काही यूज करायची गरज नाही आपल्याला. साधी सिंपल असं आपण घरातल्याच वस्तूंपासून आपण ही रांगोळी तयार करू शकतो. फक्त आपल्याला लागणार आहे OHP शीट आणि फेविक्रॉलचं फॅब्रिक ग्लू अँड रांगोळी. रांगोळी आपली नॉर्मल जी घरातली असते तेच रांगोळी घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर ब्लॅक कलरची कॅमलिनची पेन पाहिजे आउटलाइनरसाठी. आणि ब्रशेस लागणार आहेत आपल्याला 0 to 4 mm साईजचे. आणि थोडे फेविक्रॉलचे ॲक्रेलिक कलर पाहिजेत आपल्याला. बस या व्यतिरिक्त दुसरं काहीच लागणार नाही रांगोळीसाठी. ही रांगोळी एकदा तयार करून ठेवलात ना तुम्हाला वर्षानुवर्षे यूज करता येतात. कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर आपण ऑर्डर पण ॲक्सेप्ट करतो. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमची ऑर्डर वगैरे टाकू शकतात. ऑर्डर करू शकतात तुम्ही. तुमच्या घरात देवाऱ्यासाठी कशासाठी पण तुम्ही कोणाला भेटवस्तू म्हणून वगैरे देणार असाल किंवा रिटर्न गिफ्ट वगैरे देणार असाल अशा स्वामींच्या छोट्या छोट्या रांगोळ्या, मोठ्या रांगोळ्या तुम्हाला ज्या साईजमध्ये हवेत ते आपण अवेलेबल करून देऊ शकतो. कुणाला हवे असतील तर त्यांनी कमेंट करू शकतात. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आत्ताच कमेंट करून घ्या. मी स्वामींच्या असे नवीन नवीन डिझाईन, नवीन नवीन रांगोळ्या मी यूट्यूब चॅनलवरती टाकत जाणार आहे. प्रत्येक डिझाईन ही अट्रॅक्टिव्ह असेल. माझ्या आतापर्यंत 4 पारायणाची व्हिडिओ मी दुसऱ्या यूट्यूबवरती टाकलेली आहे माझ्या. त्या चॅनलचं नाव माझ्या हेमा पाटील मोरे आहे. तुम्ही तिथे जाऊन सर्च मारू शकतात. तिथून पुढे पारायणाची व्हिडिओ मी ह्याच स्वामींच्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे मी. अशा प्रकारे मी फर्स्ट लेअर कंप्लीट करून घेत आहे. आता वरून हलक्या हाताने दाब देऊन घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून रांगोळी चिटकून बसेल. अशा प्रकारे फर्स्ट लेअर कंप्लीट 2 तास मी सुकायला ठेवणार आहे. त्यानंतर मी सेकंड लेअर करून घेणार आहे. हलक्या हाताने मी वरून परत एकदा फेविक्रॉलचे तेच ग्लू मी जे आत्ता मिक्सरण करून ठेवले होते तेच मी यूज करत आहे. दोन तास सुकल्यानंतर मी शेडिंग करत आहे. बघा किती छान फिनिशिंग येत आहे. तुम्हाला काही अडचण आली असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देत जाईन.
अशा प्रकारे मी सेकंड लेअर पण कंप्लीट करून घेत आहे. ही सेकंड लेअर पूर्ण झाल्यानंतर परत मी 2 तास सुकायला ठेवणार आहे. अशा प्रकारे मी सेकंड लेअर पण पूर्ण करून घेतलेला आहे. परत मी 2 तास सुकून घेतलेली आहे आता. त्यानंतर मी इथे फेविक्रॉलची ॲक्रेलिक कलर यूज केली आहे. त्यातला ब्लॅक कलर यूज केला आहे मी. तुम्ही व्हाईट कलर पण यूज करून बॉर्डर सगळीकडून बॉर्डर देऊन घेऊ शकतात. मी इथे ब्लॅक कलर यूज केलेला आहे. व्हाईट कलर देऊन घ्या तुम्ही. व्हाईट कलरनं पण छान दिसते. स्वामींच्या कडेने आउटलाईन पण करून घ्या व्हाईट कलरनं. खूप छान दिसतात. फेविक्रॉलचे कलर काही महाग नसतात. एक बॉटल 25 रुपयाला असते. अशा प्रकारे मी लाल कलरच्या ह्याच्याने टिक्का देऊन घेणार आहे. पहा अशा प्रकारे माझी रांगोळी तयार झालेली आहे. आता मी ती कटिंग करून घेणार आहे. कटिंग करून घेतलेली आहे आणि मी 5-6व्या गुरुवारामध्ये पूजेमध्ये मी रांगोळी तयार करून तुम्हाला दाखवलेली आहे. कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चला बाय.